साहेब, जो कोल्हापूरला ते उद्रेक झालेला आहे जैन मंदिराच्या संदर्भात, आपलं एक आयोगाच्या सदस्य म्हणून आपलं मत काय आहे? कोल्हापूरच्या नांदरी मठामध्ये दोन मठ 1200 वर्षा प्राचीन जैन समाजाचं मठ आहे. ज्या मठाशी जवळपास 800 गावं कनेक्ट आहेत. त्या मठामध्ये गेल्या 35 वर्षापासून असलेला माधवी हा हत्ती हा जैन धर्माच्या सर्व धार्मिक परंपरांच्या ज्या पालन करण्यासाठी प्रतिष्ठामध्ये असेल किंवा अशा प्रकारच्या कामामध्ये वापरला जात होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या हत्तीची काळजी घेतली जात असताना सुद्धा पेटा या संस्थेने एक प्रकारे पेटाऱ्यासारखं काम करून चुकीच्या पद्धतीची माहिती न्यायालयासमोर सादर करून हा हत्ती गुजरातच्या वनतारा या एलिफंट रेस्क्यू सेंटरमध्ये शिफ्ट करून घेतला. न्यायालयाचा आदेश असल्यामुळे आमच्या भट्टारकजी असतील किंवा समाजाने त्याचा आदर केला, परंतु एक चुकीच्या पद्धतीनं जैन धर्मियांच्या भावना दुखावणारा हा निर्णय घेतला गेलेला आहे. त्यामुळं त्या वनताराचे संचालक अंबानी परिवार असेल किंवा त्या संस्थेशी संबंधित असतील किंवा पेटाच्या चुकीच्या कामकाज पद्धती असेल त्यावर जैन समाजाच्या महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे. न्यायाला चुकीच्या दिशेनं दिशाभूल करणारी माहिती देण्याचे काम पेटासारखी संस्था करते ही सुद्धा गंभीर चिंता करण्यासारखी बाब आहे. तेव्हा हा हत्ती हा कायद्याच्या खेळ करण्याचा विषय नसून हा आमच्या भावनांचा सवाल आहे आणि जिथं आम्ही मुंगीलाही मारत नाही तिथं हत्तीची काळजी घेण्यास आमची समर्थ आहोत. गेले 35 वर्ष तो हत्ती आम्ही जीवापाड जपलेला आहे आणि तो आमच्या आस्थेचा प्रश्न आहे, आमच्या धार्मिक परंपरेचा प्रश्न आहे. कोणत्याही परिस्थितीत हा हत्ती परत नांदरी मठात येण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न आम्ही 100% करून हा हत्ती परत आणल्याशिवाय थांबणार नाही. संपूर्ण कोल्हापूर एकवटलेला आहे आणि संपूर्ण कोल्हापूर हा जिओ आणि अंबानी परिवाराचा विरोध करीत आहे. या संदर्भात आपलं मत काय आहे? कोल्हापूरच नाही तर आम्हाला संपूर्ण देशभरातून या विषयावर पाठिंबा मिळतो आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये राग आहे की अशा पद्धतीने तुम्ही हत्ती नेता. जो हत्ती 35 वर्ष माणसाळलेला आहे त्याला आम्ही आमच्या मुलासारखी जगतो आणि जिथं आम्हाला आमची शेतं उद्ध्वस्त करणारे अनेक जंगली हत्ती आहेत तिच्याकडे कोणी बघायला तयार नाही. आमच्या जिल्ह्यात आधारामध्ये अनेक हत्ती घेऊन जावा तुम्ही जे आमच्या शेताचं नुकसान करतायत. हा माणसाळलेला हत्ती तुम्ही पुन्हा जंगलात सोडणार का त्याचा आणि काय वापर करणार कुठंच क्लॅरिटी नाही. त्यामुळं अशा प्रकारे सर्वच लोक जात पात पंथ धर्म या सगळ्याच्या विरहित एक भावनेनं सगळे लोक जोडलेले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण देशभरातून या विषयावर प्रचंड संताप व्यक्त होतो. पेटा ही संस्था अंबानीच्या इशाऱ्यावर काम करते का? आता तर तसंच दिसायला लागलंय आम्हाला. त्यांचं काम आहे जनावरांच्या योग्य ते निगा राखली पाहिजे. आज मुंबईत चुकीची माहिती देऊन कबूतर मारतायत, ती कबुतरांची व्यवस्था केली जात नाही, तिकडे कोणी बघायला तयार नाही आणि एक आमचा चांगला पाळलेला हत्ती तुम्ही काहीतरी कारण सांगून नेता. नेमकं तुमची भूमिका त्या जनावरांच्या काळजी घेण्यासाठी आहे का कुणाच्या मर्जी राखण्यासाठी आहे हा आमच्यासमोर संभ्रम निर्माण करेल असाच प्रश्न आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद.